पोळतोय गरम आहे. छान आहे. थँक्यू. छान झाली भाजी. नमस्कार. आयुष दीप या यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते. ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत. ह्या आज जरा गावाकडून एक्स्ट्रा शेंगा आल्या होत्या जास्तीच्या. त्याची काय करायचं म्हणून सुकी भाजी ठरवली. म्हणजे रोज आम्ही अधूनमधून करतो पण पातळ भाजी असते, पण आज सुकी भाजी ठरवली. त्यासाठी शेंगा चिरून स्वच्छ धुवून घेतलेत आणि कांदा, खोबऱ्याचा तुकडा आणि एक लसूण भाजून घेतलाय. धुतलेल्या शेंगा पातेल्यामध्ये टाकून त्या उकडायला ठेवल्या. थोडंसं उकडताना मीठ टाकलं म्हणजे खाताना शेंग आळणी लागत नाही, त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. हे आपलं तोपर्यंत भाजून झालं होतं. त्यावरतीच आपण शेंगा उकडायला ठेवलं. शेंगा उकडेपर्यंत आपण ते जे भाजून घेतलेला कांदा, खोबरं, लसूण आहे त्याचं तुकडे करून घेतले. कांद्याची वरची काळपट साल काढून घेतली आणि लसणाची पण बारके तुकडे केले. कांदा आधी यासाठी भाजला कारण तळताना त्याचा उग्र वास येत नाही, पटकन तळला पण जातो, जास्त गॅस जाणार नाही, तेल जाणार नाही. त्यामुळे अजून आधी थोडा भाजलेल्याचा फायदाच होतो. त्यामध्ये एक टोमॅटो टाकलं छोटंसं. थोडंसं नकळत मीठ टाकायचं म्हणजे जास्त पेस्ट चांगली बारीक होते. आणि थोडंसं पाणी टाकून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची. आता शेंगा शिजल्यात का बघूया. हाताने बघितलं तरी कळतात, पटकन मऊ होते, जास्त पण गाळ करायचे नाही. शिजले शेंगा आपली. चमचाने बघा तुम्ही, मऊ झाले. आता आपण काढून घेऊ. गॅस बंद करून काढून घेऊया. एका कढईमध्ये 2 माप तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकूया. ही भाजी नक्की करून बघा, मुलांना नक्की आवडेल आणि त्यांना नादाने त्यांच्या पोटात शेवग्याची शेंगे जाईल. त्यानंतर काळा मसाला आणि हे कांदा लसूण मसाला आहे. हा काळा मसाला घरी बनवलेला आहे. याची रेसिपी मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये टाकली होती. हा सोलापुरी काळा मसाला आहे. आता आपण जो कांदा खोबरं आपण मगाशी भाजलं होतं त्याची पेस्ट बनवलेली ती ऑलरेडी भाजलेली आहे, त्यामुळे याला जास्त काही गरज नाही भाजायची. फक्त हे असं कडेला तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं ठेवायचं आहे. त्यानंतर आपण मसाला टाकू. माझी दोन्ही मुलं आयुष आणि पियुष शेवग्याची शेंग केली ना, म्हणजे मी शेवग्याची शेंग अशी जास्त बनवत नाही, पातळ भाजी बनवते. म्हणजे सगळ्यांना काला करून खायची सवय आहे. पण शेवग्याची शेंग खाल्ली जात नाही जास्त. आमटीचा काला करून दोन्ही मुलं खातात पण शेंग जास्त खात नाहीत. त्यामुळं आज अशी थोडीशी सुकी शेंग बनवते जेणेकरून रस्सा कमी आणि शेंग खाण्यात यावी. तेल सुटत आले. यामध्ये आपण मसाला टाकू. काळा मसाला, तिखट तुमच्या आवडीनुसार. आमच्यात तिखट जास्त खातात. 1 चमचा कांदा लसूण मसाला. मसाल्याला पण तेल सुटायला लागले. यामध्ये शेवग्याची शेंग टाकू. शेंग शिजतानाचं पाणी आहे ते बाहेर फेकून द्यायचं नाही. थोडंसं पाणी ॲड करते. हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे, म्हणजे ते मसाला चिटकला होता म्हणून. आम्ही ही भाजी भाकरीवर खाणार आहे, त्यामुळे थोडा रस्सा एक्स्ट्रा करते. मीठ यामध्ये आपण शेंगा शिजताना पण टाकलं होतं, जेणेकरून शेंगा खाताना आळणी लागू नये म्हणून. परत मसाला वाटताना थोडंसं टाकलं होतं, त्यामुळे मीठ आता आपण थोडंसं टाकणार आहे.
चवीप्रमाणे मीठ. आता याची एक उकळी काढून घेऊया. उकळी काढल्यानंतर भाकरी केली की ही आपली भाजी तयार झाली खायला. शेंगावर खायला पण भाकरी करूया. थोडंसं पीठ मी चाळून घेतले, ज्वारीचं पीठ आहे. लागेल असं थोडं थोडं पाणी घालून ते चांगलं घट्ट मळून चुरून घ्यायचं आहे आणि गोल अशी भाकरी थापायची आहे. चपातीवरही छान लागते, पण सहसा आमच्याकडे संध्याकाळी भाकरीच असते. आणि अशी मुलांनाही सवय लागते भाकरीची, त्यामुळे अधूनमधून मुलांना भाकरी खायला द्यावीच. पचायलाही हलकी असते. भाकरी थापून झाले. लोखंडाच्या तव्यावर भाकरी भाजते मी. तुमच्या मुलांना हे नक्की आवडेल. नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा. भाकरी भाजून झाली. तुम्ही बघितलंच पहिल्यांदा. मुलांना माझ्या भाजी किती आवडली. तुमच्या मुलांनाही आवडेल. थँक्यू.